सगळ्या माझ्या गोड मैत्रिणींना शुभ सकाळ। तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा। तर चला आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते काय आहे ते। तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया। आणि हां, आजचा ब्लॉग हा खूप छान असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर आजची सुरुवात छान मस्त देवपूजनी करत आहे आणि छान प्रसन्न वातावरण आहे। थोडंसं ढगाळ वातावरण आहे, आज सकाळपासूनच थोडंसं असं वाटतं आहे, अजिबात ऊन नाही। तरी आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि भरपूर काही नियोजन आहे। सत्यनारायणची पूजा घरीच करण्याचं नियोजन आहे आणि त्याचनंतर केदारेश्वर मंदिरामध्ये देखील दीपदान करण्यासाठी जाण्याचं पण नियोजन आहे। आज फारच कामांची गडबड होणार आहे, तरीसुद्धा नियोजनपूर्वक सुरू आहे। त्याच्यामुळे सुरुवात आपली छान प्रसन्न अशी देवपूजेने मी करते आहे। आणि देवपूजा आता झालेली आहे आणि छानसा दिवा लावलेला आहे आणि ही निरंजन आहे, ही देवाऱ्यामध्ये आता मी ठेवणार आहे। किती छान वाटतं आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप सारे आनंद असतात। आणि आज शौर्यासुद्धा आहे माझ्यासोबत, त्याच्यामुळे तर अजूनच छान वाटतं आहे। हां, इथे बसली आहे माझ्या बाजूला आणि पूजा करून झालेली आहे। छान मस्त उदबत्तीचा सुवास असा दरवळत आहे आणि मन प्रसन्न झालेलं आहे। किती सुंदर असं ते छान वाटतं आहे। आता धूपसुद्धा लावलेली आहे आणि छान प्रसन्न वातावरणामध्ये देवपूजा ही माझी करून झालेली आहे। तर आत्ताच आपली पूजा करून झालेली आहे। आज थोडंसं वातावरण पण असं आहे की आज जास्त ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे असं कामाचा फारसा उत्साहही वाटत नाही आहे। आणि आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज ऑफिसला सुट्टी आहे, शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही सगळेच जण घरी आहोत। त्यामुळे आज आपल्याला पुष्कळ वेळ आहे। तर आज आपण करणार आहोत मासवडी, सोलापूरकडची मासवडी। आणि ही मासवडी कोण शिकवत आहे माहिती आहे? रोशनी, माझी नवीन मैत्रीण, ऑफिस कलीग। आणि तिच्याच इकडून मी ही सोलापूरची मासवडी शिकून घेते। हो, अगदी बरोबर, कारण ती आहे सोलापूरची। आणि अर्थातच ही रेसिपी जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल व्यवस्थित प्रॉपर तिच्या शब्दात आणि तिने सांगितलेल्या रेसिपीच्या प्रमाणामध्ये, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। मी याच्या पुढचा ब्लॉग आहे तो नक्कीच मी मासवडीची रेसिपी तुम्हाला सांगेन। मी तरी तुम्हाला दाखवते आहे आणि याच्यामध्ये आजच्या दिवसात बरीचशी मदत मला रोशनीची झालेली आहे मासवडी करण्यासाठी। मासवडीनंतर जो मसाला शिल्लक राहिला होता त्याचीच आपण भाजीसुद्धा केली होती आणि त्याचनंतर रांगोळीसुद्धा रोशनीनेच काढलेली आहे। तर आता हे मासवडीचं कणिक आहे, हे स्टफिंग करून झालं आहे आणि ही पीठसुद्धा मळून घेते आहे। आणि याची रेसिपी नक्की मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की देणार आहे, उद्या किंवा पुढील ब्लॉगमध्ये नक्कीच देईन। तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसे सांगा। आणि याच्यापैकी काय आहे, आजचा आपला हा ब्लॉग आहे तो ऑलरेडीच खूप मोठा आहे, कारण आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि त्याच्याच निमित्ताने मी घरामध्ये सत्यनारायण पूजा स्वतः मांडली होती, पूजाही केली होती। आणि आपल्या ऑनलाईनच यूट्यूबवरून मी त्याचं कथा पण ऐकली आहे, आरती पण केली आहे आणि त्याच्यानंतर मंदिरामध्ये जाऊन दीपदानसुद्धा केलं होतं। त्याच्यामुळे ही रेसिपी मी तुम्हाला आज सांगत नाही आहे, पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा। एकदम झणझणीत, छान, टेस्टी आणि मस्त अशी ही लागते ही मासवडी। अशा प्रकारे गॅसवर हे भांडं ठेवलेलं आहे आणि छान उकळी आलेली आहे, गॅस बारीक करून। आणि हे मासवडी आहे याच्यावर उकडायला ठेवून दिली आहे, झाकण लावलं आहे आणि अक्षरशः फक्त 5च मिनिटामध्ये ही वाफवून तयार होते। आणि वाफवून तयार झाल्यानंतर साहजिकच आहे, अगदी सफाईदारपणे रोशनीने ही कट करून घेतलेली आहे। म्हणजे तुम्ही पाहता आहे ती एकदम परफेक्ट करते आहे सगळंच आणि किती छान सुरेख असे त्याचे लेयर्स दिसत आहेत। आणि इकडे तेल घेतलेलं आहे, आपण डीप फ्राय नाही करणार आहे, शॅलो फ्राय करतो आहे, त्यामुळे थोडंसंच तेल घेतलेलं आहे। मासवड्या त्याच्यामध्ये सोडलेल्या आहेत आणि छानशा मंद ते मीडियम आचेवर एकसारख्या तळून घेत आहोत। आणि याच्यानंतर ह्या आपल्या झालेल्या आहेत, या काढून आपण ठेवतो आहे बाजूला। हा, इतका सुंदर रंग आणि लेयर्स दिसत आहेत की वाह, क्या बात आहे। आणि हे झाल्यावर रोशनीने इकडे रांगोळी काढायला घेतलेली आहे बाहेर अंगणात आणि वाह, अप्रतिम अशी रांगोळी तिने काढलेली आहे। अरे पण अजून काहीतरी करूया का असं तिला सुचलेलं आहे आणि म्हणून तिने रांगोळीमध्ये अजून 4 चांद लावण्यासाठी 4 डॉट दिलेले आहेत आणि त्याच्याचपासून पानांचा शेप देत
मोराचं जी काही रांगोळी रेखाटली होती ती तिने पूर्णत्वास नेलेली आहे. आणि अशा प्रकारे ही रांगोळी खूप सुंदर आणि आकर्षक अशी तयार झालेली आहे. आणि आज छान पाऊसच पडायला लागलाय. तुम्हाला दिसतंय का? दुपारचे 2:15 झालेत आणि धो 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 पाऊस पडतोय. आपला आज मासवडी करून झाली, मासवडीची भाजी देखील छान करून झाली आणि छान हिरवागार असा पाऊस संत गतीने पडतोय. पाऊस पडतोय, भारी वाटतंय. पावसाचा आवाज येत असेल तुम्हाला. आणि ही मासवडी शौर्या खातीये. खूप टेस्टी आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा, छान झाली आहे. तुम्ही ट्राय करून नक्की बघा. सत्यनारायणाच्या पूजेची तयारी सुरू. खूप सारा पाऊस पडत होता, त्याच्यामुळे केळीची पानं मला आणणं झालं नाही, म्हणून मी खाली जाऊन आंब्याच्या ढाळ्या 4 आणलेल्या आहेत आणि ह्या अशा चारी बाजूला 4 मांडलेल्या आहेत. पौर्णिमेच्या सत्यनारायणाच्या पूजेला आंब्याची पानांचे फांद्या देखील चालतात. आणि छान पांढरं वस्त्र मी त्याच्यावर अंथरून घेतलेलं आहे. आंब्याचे छान डाळी बांधून घेतली आहे, गहू घेतले छानसे आणि त्याच्यावर मी आता कलश ठेवणार आहे. त्या कलशामध्ये याला हळदी कुंकू वाहून घेते आहे गव्हावर. त्याच्यानंतर मी तांब्याचा कलश घेतला आहे, हळदी कुंकू वाहिले आहे. त्याच्यामध्ये मी 1 रुपयाचं नाणं टाकलं आहे, फूल टाकलं आहे आणि त्याच्यावर मी आता आंब्याची 5 पानंही लावून घेणार आहे. आणि 5 पानं लावून झाल्यानंतर त्याच्यावरच मी तांदळाने भरलेलं ताम्हण हे त्याच्यावर मी ठेवणार आहे. आणि इतकं सुरेख प्रसन्न वाटतं आहे. आणि हे तांदळाच्या ताम्हणावर मी पुन्हा हळदी कुंकू वाहून घेते आहे आणि बाळगोपाळ जो आहे त्याचं मी याच्यावर स्थापना करत आहे. बाळगोपाळाची विधिवत पूजा करून घेतलेली आहे आणि इतकं गोंडस दिसतं ही पूजा की काय सांगावी. स्वतःच्या आनंदाने, स्वतःच्या हाताने सगळं हे करण्यात इतका जो काही आनंद आहे तो शब्दात सांगणं कठीणच आहे. आणि याच्याच नंतर मी 3 आहेत ते सुपारीचे विडे मांडलेले आहेत. तर ते विड्याची पानं आणि त्यावर सुपारी अशी ठेवलेली आहे. तर मी आता ही सुपारी आहे तिला मी हळद कुंकू वाहिलं आहे, अष्टगंध वाहिलेला आहे. त्याच्यानंतर मी दही आणि पाण्याने याला 3 वेळा अभिषेक केलेला आहे आणि त्याचनंतर फुलाचं अर्पण करून ही पुन्हा मी त्याची स्थापना केलेली आहे. तर ते हे जे मी इथे याची पुन्हा मी स्थापना करत आहे. याच्यावर पुन्हा मी हळदी कुंकू, अक्षता, अष्टगंध आणि फूल वाहून याची पूजा करणार आहे. तर हे जे 3 तुम्हाला विडे दिसतात त्यातला पहिला विडा आहे तो आहे गणपतीचा, दुसरा आहे तो कुलदेवतेचा आणि तिसरा विडा आहे तो वरुण देवतेचा आहे. तर अशाच प्रकारे मी सर्वांची इथे दुर्वा पण मी वाहिलेली आहे आणि सर्वच विड्यांची विधिवत पूजा मी करून घेतलेली आहे. आमचे कुलदेवीची मी मनोभावे पूजा देखील केलेली आहे आणि याच प्रकारे वरुण देवाच्या विड्याची सुद्धा मी छान मनोभावे पूजा केलेली आहे. आणि हे अशा प्रकारे ही पूजेची मांडणी आहे ती मी व्यवस्थित पूर्ण अशी करून घेतलेली आहे. आणि खूप सारा पाऊस असल्यामुळे आत्ताच तुम्ही बघितलं बाहेर इतका तुफान पाऊस होता आणि मला आपली सत्यनारायणची पूजा घरच्या घरी करायची होती. त्याच्यामुळे मला केळीचे खुंट आणायचे होते, परंतु इतका प्रचंड पाऊस होता आणि मग मी म्हटलं की केळींचे खुंट आणण्यापेक्षा सरळ आपण आंब्याची ढाळीच लावूया. त्यामुळे आंब्याची ढाळी आणायला खाली गेली, परंतु तुफान पाऊस आणि विजा कडकडत होत्या आणि मग पूर्ण माझा सगळेच कपडे पण भिजले आणि सगळंच. त्याच्यामुळे मी ही सत्यनारायणाची पूजा आता मी घरच्या घरी केलेली आहे. तर आपलं देवघर आहे ते इकडच्या बाजूला आहे, ही पूर्वेकडे तोंड करून. मग मी ही जी पूजा आहे ना आपली ही सत्यनारायणाची, तर ही पूजा मी पश्चिमेकडे म्हणजे पूर्वेकडे तोंड करून हे केलेली आहे. तर मी पूजा फक्त आत्ता मांडून घेतली. मी पूजा तुम्हाला दाखवते. मी आत्ता करताना देखील तुम्हाला दाखवलं होतं, फक्त मांडताना म्हणजे पूजा अजून करायची आहे. तर मी तुम्हाला ही कशी मांडली आहे ते एकदा दाखवते. घरीच पूजा मांडलेली आहे.
तर इथे आपण ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, अष्टगंध आणि आपल्या अक्षता घेतलेल्या आहेत. इकडे उदबत्तीचं स्टँड आहे, इकडे समई ठेवलेली आहे आणि तूप घातलेलं आहे. इकडे रांगोळी थोडीशी काढलेली आहे आणि तुम्ही बघताय आंब्याची पानं आहेत, तिकडे मी ढाळ्या 4 बाजूला लावलेल्या आहेत. इकडे बाळकृष्ण आहे, त्याची मध्येच पूजा केलेली आहे. खाली आहेत हे 3 सुपारी आपण पुजलेल्या आहेत. जी पहिली आहे ती आपली गणपतीची सुपारी, दुसरी आहे ती आपली कुलस्वामीची आणि तिसरी आहे ती वरुणदेवाची. इकडे फळ देखील त्याला मी अर्पण केलेलं आहे आणि आता याच्यासाठी पूजा करायची आहे आणि त्याचकरता मला नैवेद्यही करायचा आहे. आपण शिऱ्याचा नैवेद्य मी करणार आहे आणि याचबरोबर पंचामृत देखील मी आता बनवत आहे. तर आता पूजा मांडून झालेली आहे. मी पंचामृत आणि शिरा पण तिकडं करतच आहे. आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे, तर इथे जवळ मंदिर पण आहे केदारेश्वर महाराजांचं, तर इथेही जाणार आहे. संध्याकाळी तिथेही दीपदान करणार आहे, तर तिकडेही जायचं आहे. त्यामुळे इकडे मी पटपट उरकत आहे. तर सगळ्यात अगोदर आता त्याचं नैवेद्य करून घेते. पंचामृत करण्यासाठी मी अगोदर दही घेतलेलं आहे. दही घेऊन झाल्यावर त्याच्यामध्ये मी दुसरं दूध घेतलेलं आहे. दूध घेऊन झाल्यावर साखर मी 1 चमचा टाकलेली आहे. तूप मी त्याच्यामध्ये 1 चमचा घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी मध घेतलेलं आहे. अशा प्रकारे 5 तत्वांनी बनलेलं हे पंचामृत तयार झालेलं आहे. पूजेसाठी आम्ही झालेलो आहोत तयार. आणि चिव आणि नीरू आता झोपलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही तिघेच आता सत्यनारायणाची पूजा करून घेत आहे. या पूजेला तुम्ही सगळ्याजणी. तर मी आणि नीरूचे पप्पा पूजेला बसलेलो आहोत. उदबत्ती, धूप पुन्हा एकदा व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि आपण सुपारी आणि बाळगोपाळ यांना विधिवत मगाशीच त्यांची स्थापना केलेली आहे. त्याच्यामुळे आता छान नीरूचे पप्पा आहेत, ते विधिवत पूजा सुरू करतील. किती छान वाटतं ना, असं मंद सुगंध दरवळ आहे आणि छानशी सत्यनारायणाची पूजा आहे आणि सगळ्या मनोकामना पूर्ण होत ही सदिच्छा शौर्यही भक्तिभावाने बसलेली आहे. आणि नीरूच्या पप्पांनी हळदी कुंकू वाहायला सुरुवात केली आणि ते त्यांची पूजा करतात आणि सगळं काही किती छान प्रसन्न असं वातावरण आहे. खूप छान वाटतं आहे. स्वतःहून पूजा मांडलेली आहे आणि आपण स्वतःच सर्व काही करत आहोत. आणि जी सत्यनारायणाची कथा आणि आरती आहे ती मात्र आम्ही मोबाईलवरच लावून नंतर आम्ही शांतपणे ती पाऊण तास नंतरची पूजा आम्ही केलेली आहे. तर छान असं प्रसन्न वातावरण आहे आणि नीरू आमचा झोपलेला आहे, त्यामुळे खूप सारी शांतता आहे. आणि मी यांना नाम ओढून घेते आहे आणि आता सगळं झालेलं आहे छान. आणि ज्या काही मनातल्या इच्छा आकांक्षा आहेत त्या सर्वांच्या पूर्ण होत अशीच सत्यनारायण देवाने देखील आशीर्वाद दिले असतील. आता शौर्याचं चाललं होतं की आई तुझ्या अगोदरच मी पूजा करते, तर तिला म्हटलं तू करून घे तुझी पूजा. त्यामुळे शौर्या आई तिची पूजा करते आहे आणि शौर्याने पूजा करून झालेली आहे आणि अक्षदाही वाहिलेले आहे आणि 1 रुपया वाहिलेला आहे. तिचं झाल्यानंतर आता पुन्हा सगळ्यात शेवट मी सगळ्यांची पूजा करते आहे, मनोभावे करते आहे. छान मन प्रसन्न आहे. खूप छान वाटतं मनाला की मी स्वतः पूजा केली आहे आणि घरात वातावरणही खूप छान आहे. आणि आज दीपदान करायला मी थोड्याच वेळात देखील जाणार आहे. सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. खूप वर्षांपूर्वी नैमिष नावाच्या अरण्यामध्ये राहणारे सर्व ऋषी पुराण सांगणाऱ्या पुराणिकांना प्रश्न विचारू लागतात. हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व इच्छा कोणत्या व्रताने अथवा कोणत्या पूजेने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे, तरी कृपा करून आम्हाला सांगा. त्यावरती पुराण सांगणारे पुराणिक म्हणतात, ऋषी हो, नारदांनी हाच प्रश्न भगवान विष्णूंना विचारला. त्या शांत चित्ताने आम्ही तिघांनी पाऊण तास संपूर्ण कथा आहे ती ऐकलेली आहे आणि एकदम तल्लीन झालो होतो आम्ही तिघेही सत्यनारायणाच्या पूजेमध्ये. आणि बाळगोपाळ तर इतका गोंडस आणि गोड दिसतो आहे की काय त्याचं वर्णन करावं असं आहे. आणि सगळं छान प्रसन्न असं वातावरण घरात माझ्या तयार झालेलं आहे. नैवेद्य तयार झालेला आहे आपला.
आणि आता आरती करून घ्यायची आहे. तर शौर्य आरती आज घेणार आहे. बाप्पा मोरया, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव. आणि कथा ऐकून झाल्यावर बरोबर आरतीच्या वेळी न्यू आहे तो झोपेतून उठलेला आहे, त्यामुळे तो पण अगदी छान हसतमुख उठलेला आहे. आणि शौर्य आहे ते सर्व घरामध्ये छानसं जे आहे आपलं पूजेचं ते सगळ्यांनाच दाखवत आहे. आणि काकू आलेले आहेत, काकूंनी पूजा केलेली आहे, नैवेद्य शौर्याने दिलेला आहे. त्याच्यानंतर पप्पा देखील आलेले आहेत, म्हणजे माझे सासरे, त्यांनीही पूजा केलेली आहे. आणि आता माझ्या सासूबाई पूजा करत आहेत. आणि अशा प्रकारे सर्वजण आले आणि सर्वांनी छान सत्यनारायणाची पूजा केलेली आहे. घरात एक प्रकारची पॉझिटिव्हिटी आल्यासारखी वाटते. खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे घरामध्ये आज. आणि आता आईंची पूजा करून झाली की लगेचच मी केदारेश्वर मंदिराकडे जायला निघणार आहे. तर अशा प्रकारे आपली सत्यनारायणाची पूजा घरगुती झालेली आहे. आणि आता इथे केदारेश्वर मंदिर आहे आणि तिथे मी दिव्याचं दान करण्यासाठी जाणार आहे. तर आणि 11 वातींचं हे मी वात बनवलेली आहे आणि याला तूप लावलेलं आहे. त्याचबरोबर मी भीमसेनी कापूरसुद्धा घेतलेला आहे. याच्यामध्ये आहे दिसतोय भीमसेनी कापूर आहे. आणि ही आहे ती पणती घेतलेली आहे. पणती घेतली आहे, भीमसेनी कापूर आहे. आणि मी आत्ता मंदिरामध्ये जाऊन दीपदान करून येणार आहे. आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहोत आणि इतकी सुंदर गणपती बाप्पाची रांगोळी इथे काढून ठेवली होती आणि दीपदानाला सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम दिवे मांडलेले आहेत मी आणि काकूंनी. आणि त्याच्यामध्येच भीमसेनी कापूर आणि आपल्या 11 वाती, म्हणजे तुम्ही 11, 21, 51, 751 असेही काही जणांनी तर 751 वातीही आणल्या होत्या. आणि त्याचबरोबर आता आम्ही काही रांगोळी वगैरे नेली नाही म्हणून गुलाबाच्या फुलाच्याच पाकळ्यांचं डेकोरेशन करत आहोत. आणि सगळ्यात शेवटी त्याच्यानंतर दूध ओतून त्याच्यामध्ये ठेवायचं असतं दिवा, आपल्या ज्या वाती आहेत त्या पेटवून झाल्यानंतर. आणि सध्या तर आमचं हे डेकोरेशन करून झालेलं आहे. आणि आता काडीपेटी घेऊन छानसं आणि त्याची पूजा केलेली आहे दिव्याची. आणि शौर्याचा अट्टहास आहे की आई मलाच पेटवायचं, परंतु भीती वाटते, काडीची पेटी ती घेऊनच बसली आहे की मीच करणार आहे म्हणून. न्यू आपला शांतपणे मागे बघतो आहे पडद्याच्या इकडे काय आहे तिकडे काय आहे. आणि आमचं पूजेचं सुरू आहे. तर छानसं इथे त्याला कापूर आहे तो आपण पेटवून घेतलेला आहे. आणि खूप सारी गर्दी मंदिरामध्ये आहे. जवळपास एक 100-200च्या आसपास तरी महिला आम्ही आलो त्यावेळी होत्या. दीपदान करण्याचं सुरू होतं, त्याचसोबत प्रत्येकजण ग्रंथ वगैरे वाचन सुरू होतं दिवा जोपर्यंत जळतो आहे. आता आमची तरी 11 वाती होत्या. इकडे बऱ्याच साऱ्या अशा ताई होत्या, भगिनी होत्या, त्यांच्या आहेत ते 751 वातींचे सुद्धा होते. आणि त्याचबरोबर पिंड आहे तिकडे, त्याच्या बाजूलासुद्धा सर्वांचे अभिषेक वगैरे सुरूच होतं. तर हे अशा प्रकारे दीपदान आहे ते माझं आणि काकूंचं पूर्ण झालं आहे. आणि आमच्यासोबत आहे रोशनी, जी मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला मासवडी करून शिकवलेली आहे, ती आहे आपली ही रोशनी. आणि अशा प्रकारे आजचा दिवसच खूप छान प्रसन्न असा वाटतो आहे. आणि मंदिरामध्ये तुफान गर्दी आहे. आता आपण जाऊयात मंदिरामध्ये. तर हे आहे श्री शंकराचं मूर्ती, आपले नंदी महाराज आहेत. आणि इथून आपण खाली जात आहोत पिंडीजवळ. आणि शौर्य आणि काकू पुढे गेलेले आहेत. आता मी निरूला धरून हळूहळू चाललेली आहे. तिथे देवीची पूजा करून पुन्हा एकदा मी पिंडीचं दर्शन घेतलेलं आहे. गर्दी खूप आहे त्यामुळे खूप जास्त वेळ तिथे थांबता येत नाही. गाभारा अगदी येण्या जाण्याचा रस्ता हा अरुंद असल्यामुळे फार गर्दी करता येत नाही. त्यामुळे पटकन आम्ही पूजा आहे ती आटोपून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर लगेचच मागे फिरलेलो आहोत. तर न्यूजचंही निरीक्षण करायचं सुरू आहे, परंतु इतकी गर्दी आहे आणि त्याला हाताला धरणं देखील अवघड आहे. कारण हात सोडून तो एकदा काकूंकडे, एकदा माझ्याकडे, एकदा रोशनीकडे, तर केव्हा केव्हा दीदीकडे असं त्याचं सुरू आहे. त्याच्यामुळे तो आता सध्या काकूंच्या इथे आहे, त्याच्यामुळे मी इथून वर येते आहे. आता रोशनी गेलेली आहे आणि ती पिंडीचं दर्शन घेते आहे. त्याचबरोबर शौर्यासुद्धा पुन्हा एकदा मागे तिच्यासोबत दर्शन घेते आहे. काकू मात्र न्यूला घेऊन वर येत आहेत आणि खूप गर्दी गाभाऱ्यामध्ये झालेली आहे.
तरी न्यू थोडासा जरा घाबरल्यासारखा झाला होता, पण काकूनी त्याला वर आणला आणि आता शौर्या आणि रोशनी दोघींचंही दर्शन सुरू आहे. आणि हे दर्शन झाल्यानंतर आम्ही प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे. आणि प्रदक्षिणा पूर्ण करताना इतक्या साऱ्या महिला दिसल्या तिथे दीपदान करताना, आणि त्याचबरोबर धार्मिक ग्रंथाचं वाचन, गायत्री मंत्राचं वाचन, आणि मंदिरात प्रत्येक ठिकाणी कणकेचे दिवे, साधे दिवे, असे खूप सारे आरास दिव्यांचीच केली होती. परंतु खूप सारा पाऊस असल्यामुळे ज्या काही सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या त्या सगळ्या विस्कटून गेल्यात. आणि त्याचबरोबर इकडे प्रसादाचंही काम सुरू आहे. आणि सगळ्यात शेवटी आम्ही प्रसाद घेतल्यानंतरच मंदिरातून आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि घरी पोहोचलेलो आहोत. आणि अशा प्रकारे आजची त्रिपुरारी पौर्णिमा पूर्ण झालेली आहे. मंदिरात आम्ही दीपदान करायला गेलो होतो. तुम्ही पाहिलीच, भयान गर्दी होती आणि तिथे महाप्रसाद पण होता. त्यामुळे ते सगळं करून आम्ही आलो आहे. आणि आत्ता यायला घड्याळात 9:15 झालेली आहेत. तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूयात. आणि तुम्ही संपूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप 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 आभार. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.